तर मंडळी आपण जे नाव हे लिहिलं होतं मुंबई ते जयपूर, तर आता हे सगळं मी काढतोय. मुंबई टू जयपूर हे सगळं काढूया आणि ते मस्त लिहूया आणि ते झाल्यावर दाखवतो तुम्हाला. तर आता आपण जे इंजिन ऑइल चेंज करतोय ते मी टाकतोय मोटोरीच्या स्कूटरवर 45W30. तर आपला जो पुढचा पॅनल आहे तिथे आपल्या बिल्डिंग खाली ते जरा स्क्रॅच केले, लोकांना बघवत नाही. आणि नंबर प्लेट आपल्याला चेंज करायची, याचे सगळं उडाले. 3 वर्ष झाले. हिला जी IND वाली आहे ती लावून घेऊया. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर कसे आहात मंडळी? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर असा काहीसा नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी चाललेलो आहे गोव्याला. येस, करेक्ट, मी चाललेलो आहे गोव्याला. आणि ते कशासाठी आणि त्याच्यासाठी काय काय तयारी करतोय तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि गोव्याला जाण्याचं कारण एकदम स्पेशल आहे. तर आपल्या इंडियामध्ये दरवर्षी असतं इंडियन बायकर्स वीक IBW, तर त्याची मस्त अशी राईड असते आणि मस्त असे हजारोंच्या संख्येने आपल्या देशातील वेगवेगळ्या कोण्यांमधून सगळे रायडर मंडळी येत असतात. तर माझं जायचं काय नक्की नव्हतं. तर आज तारीख आहे 4 डिसेंबर आणि 3 डिसेंबरच्या रात्री माझा मित्र करण याला मी जस्ट बोलता बोलता विचारलं की बाबा काय सीट वगैरे खाली आहेत का, कारण हा जो इव्हेंट होणार आहे तो या शनिवार रविवार म्हणजे 6 आणि 7 डिसेंबरला होणार आहे. आणि 3 डिसेंबरला मी रात्री विचारलं तर नाके बराबर चान्सेस होते, परंतु त्याने इतके फोनाफोनी करून आपली जुळवणी करून दिलेली आहे की तुमचा सुद्धा भावाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे IBW 2024च्या राईडसाठी, इव्हेंटसाठी. तर मंडळी फायनली त्यासाठी मी आज हा तयारीचा छोटासा व्हिडिओ बनवतोय. तर आपली रुस्तम अशी तर रेडी आहे. आपल्या रुस्तमचे फॉग लॅम्प सुद्धा लागलेले आहेत नवीन, त्याच्यानंतर टायर सुद्धा मी चेंज केलेला आहे. आता फक्त मला ऑइल चेंज करायचं आहे, त्याच्यानंतर पुढचा ब्रेक पॅड चेंज करायचा आहे. आणि जो आपला टॉप बॉक्स आहे त्याच्यावर आपण जे मागे लिहिलेलं होतं फेब्रुवारीमध्ये मुंबई टू जयपूर, तर ते जयपूर काढून मुंबई ते गोवा IBW राईड असं मला ते तिथे लिहायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये तसं काहीसं पाहायला मिळेल. आणि तुम्हाला तयारी दाखवतो, अजून तरी मी काहीच केलेलं नाही. आज तारीख आहे 4 डिसेंबर. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9:15. तर आता बघूया जसं काय सुचतंय, कारण आजच्या रात्रीच मला निघायचंय. माझ्याकडे वेळ एकदम फार म्हणजे फार कमी वेळ आहे. तर मला ऑफिसची कामं सगळी आटपून ते सुद्धा सगळं करून मला सगळं करायचं आहे. तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी तयारी वगैरे पाहायला मिळेल. तर इथे मी माझे नी पॅड काढून ठेवलेले आहेत. ही बॅकरेस्ट बऱ्याच दिवसांनी आपल्याला आज उपयोगात येणार आहे. आणि याच सगळ्या बॅगेमध्ये मी माझे कपडे वगैरे सगळं, ट्रायपॉड, लॅपटॉप वगैरे याच बॅगेत नेणार आहे. आणि हे आपलं रायडिंग जॅकेट सगळं रेडी आहे. त्यानंतर कॅमेरा ॲक्सेसरीज वगैरे, तर कॅमेरा ॲक्सेसरीज सुद्धा मी चार्जला वगैरे लावतो. आणि त्याच्यानंतर बघूया या व्हिडिओमध्ये काय काय घडणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा, हा माझा प्रिपरेशनचा व्हिडिओ असणार आहे. तर आता मी जातो, थोडंसं हेअरकट वगैरे करतो. हेअरकट करून येऊन आपण जाऊया डायरेक्ट गॅरेजमध्ये. चला. तर मंडळी आपण जे नाव हे लिहिलं होतं मुंबई ते जयपूर, तर आता आपण आलो किशोरबाईकडे. तर हे पाहू शकता KGN सीट आणि हे आहे चिंचोलीमध्ये. तर आता हे सगळं मी काढतोय मुंबई टू जयपूर हे सगळं काढूया आणि ते मस्त लिहूया आणि ते झाल्यावर दाखवतो तुम्हाला. तर या बाजूला पण आपल्याला काढायचं आहे. तर आपली इथे सगळं रेडीच आहे. आपलं एक फोल्डरच आहे. तर मुंबई टू अयोध्या जेव्हा गेलो होतो तेव्हा आपण केलं होतं. तर आता मुंबई टू गोवा IBW आपण आता लिहितोय. तर हे आहे किशोरबाई. तर तुम्हाला कोणाला पण रेडियमचं काम करायचं असेल, सीटचं काम करायचं असेल तर इथे किशोरबाई करून देतील. आणि हा नंबर आहे, जो भी डिस्काउंट रहेगा इधर आके हो जाएगा ना. बिल्कुल बिल्कुल. तर हे सगळं आपल्या जय श्रीराम जेवढं आपल्या टॉप बॉक्सवर जेवढी पण कामं झालेत ते मी इकडेच येऊन केलं आहे. आणि ॲड्रेस आहे चिंचवलीला. इकडे या सिग्नलच्या इकडे फोन करा तर तुम्हाला गाईड होऊन जाईल. तर यावेळेस काहीतरी युनिक असं स्टिकर लावण्याचा विचार करतोय एक साईडला, आणि एक साईडला जे जे आपले राईड्स झालेत तो विचार करतोय. तर आता टॉप बॉक्स मी किशोरकडेच ठेवतोय, तो त्याचं काम करेल, आपण ऑफिसला जाऊन आपलं काम करू. तर मंडळी आपल्या टॉप बॉक्सवर मी सगळं ग्राफिक्स करायला दिलेलं आहे. त्याच्यानंतर
आणि त्यानंतर आपल्याला ऑइल चेंज करायचं होतं आणि ब्रेक पॅड चेंज करायचा होता. पण घड्याळात आता वाजलेत 11:30. तर माझ्याकडे ना वेळ कमी आहे. तर ऑफिसमधली मीटिंग वगैरे क्लिअर करून नंतर मी भेटतो. तर इथे सगळं आहे पसारा. मी सगळं असंच कपडे बिपडे अजून काढायचे आहेत, सगळं रेडी व्हायचं आहे आणि सगळीची तयारी आहे ना ती अजून भरपूर तयारी करायची आहे. तर आता लगभग आपली सगळी ऑफिस कामं आटपून तुम्हाला भेटतो गॅरेजमध्ये. चला. तर म्हणजे आता मी आलोय गॅरेजमध्ये आणि गॅरेजमध्ये आता आपला इंजिन ऑइल चेंज करतोय, नंतर ब्रेक पॅड सुद्धा चेंज करतो. आपली रुस्तम तिकडे उभी आहे आणि आज बऱ्याच गाड्या या मशीनचा आवाज आहे, इग्नोर करा. तर आता ब्रेक पॅड वगैरे चेंज करा, नंतर टॉप बॉक्सला जे आपण ग्राफिक्स बनवायला दिले त्याच्या इकडे जाऊया. तर मंडळी ऑइल काळं झालंय. आपण 1200 ते 1500 किलोमीटर चालवली असेल, तर तसं तर ओके वाटतंय. इतकं काळं नाही, पण आपण चेंज करूया आणि आपल्याला जायचं लांब. तर आता आपण जे इंजिन ऑइल चेंज करतोय ते मी टाकतोय मोटोच्या स्कूटरवर 45W30. तर असं काहीच आहे. जर कोणाला टाकायचं असेल तर हे टाकू शकता, नाही तर कॅस्ट्रॉल सुद्धा टाकू शकता. दोन्ही बेस्ट आहे. केले. तर एवढे थिकनेस बाकी आहे, चालला असता. ठीक आहे. तर आता आपण हा टाकतोय आफ्टर मार्केट मेड इन इंडिया. अरे जुनावाला. तर पीछे का ब्रेक अच्छा आहे ना पॅड. आता तो आपण घासून घेतोय आणि नंबर प्लेट आपल्याला चेंज करायची आहे. याचे सगळं उडाले. 3 वर्ष झाले. तर हिला जी IND वाली आहे ती लावून घेऊया. तर नट एवढा जाम झाला है कि 2 माणसं लागली तो खोलायला. नंबर पे आएगा, दूसरा क्या कर सकते, फ्रेम डालना पड़ेगा. फ्रेम लेकिन ये हो जाता है ना. तर ही आपली प्लेट आहे आणि याचे जे स्क्रू लागणार ते नंबरवर येत आहेत, त्याच्यामुळे आपण प्लेट लावूया. प्लेटला इथे चायना स्क्रू लावायचे साईडला. हां उसमें. तर ही अशी काहीशी फिट झाली आणि असा काहीसा लुक आहे. पण ही कधी कधी आहे ना हे व्हायब्रेट होणे निघतात आणि आवाजसुद्धा येतो. तर आपण इथे 2 स्क्रू मारून घेऊया, त्याच्यामुळे कशी ती एकदम पक्की राहील. तर असे नंबर प्लेट फिट झाले आणि इथे आपण स्क्रू मारलेत कारण ते व्हायब्रेशननी पडू नये. तो आपला फॉगलाईट पण आपली ओके आहे. फॉगलाईटचा थ्रो पण आपला सगळा ओके आहे. त्याच्यानंतर आपले ब्लिंकर्स पण समोरून ओके आहेत. चेंज कर ना. तर आता गॅरेजमधलं तर काम झालं आपलं. तर आता आपण जरा ग्राफिक्सवाल्याकडे आणि बघूया त्याने काय काय सरप्राइजिंगली कसं बनवलं आहे. चल बाय, थँक्यू. आणि आमचे बाब्या बाय. 1 hour later. तर टॉप बॉक्स आपला फायनली बनवून रेडी आहे. तर आता बघूया याच्यावर काय काय बनवलं आहे किशोर भाईने. फुल चमका दिए. ओहो. तर चेक करायला फायनल टच द्यायला योगेश, नितेश हे लोक आलेले आहेत. तर आता आपण लिहिलं इथे मुंबई टू गोवा IBW राईड 2024ची आहे. नंतर आपण ज्या राईड केल्यात कारण तिकडे बरे मोठे मोठे सगळे नामवंत ब्लॉगर येणार, तर त्यांना पण आपलं दिसलं पाहिजे आपण काय काय केलं. तर आता आपण लिहिलं इथे मुंबई टू गोवा IBW राईड 2024ची आहे. नंतर आपण ज्या राईड केल्यात कारण तिकडे बरे मोठे मोठे सगळे नामवंत ब्लॉगर येणार, तर त्यांना पण आपलं दिसलं पाहिजे आपण काय काय केलं. तर अष्टविनायक, कर्नाटका, अयोध्या, जयपूर, कोकण राईड
आणि पुढे मी असं जरा ग्रीन टिकचं हे केलं आणि या साईडला आपण लिहिलं आहे रिस्पेक्ट फॉर बायकर्स असा लोगो बनवला आणि मुंबई टू गोवा IBW 2024 आणि ते सोलो रायडरचं हे टाकलं आहे आपला. आता थोडा टचअप कर रे किशोर भाई. तर आपला जो पुढचा पॅनल आहे तिथे आपल्या बिल्डिंग खाली ते जरा स्क्रॅच केले, लोकांना बघवत नाही, तर ते पण चेंज करून घेऊया. तर इकडे बघू शकता ही सगळी आपली फाईल इथे रेडी आहे, झालेलं आहे काम. आणि तिकडे आपलं थोडासा टचअप चालू आहे. कैपिटल डाले हुए चले गए. क्या बात आहे किशोर भाई, एक नंबर काम. धन्यवाद. तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. 1 hour later. काय काय अभी माझ्याकडून मी सगळं काढून ठेवलं, तर तुला काय पाहिजे ते काढ. थँक्यू सो मच. हां मला मदत केलीस. वेलकम. हॅपी जर्नी. पूजा कर आणि माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन ये. गिफ्ट पाहिजे. तर म्हणजे आता फायनली वाजलेत 11:20 आणि आपल्याला सकाळी 4 वाजता उठायचं आणि 5-5:30 वाजता निघायचंय. तर असा माझा काहीसा प्लॅन आहे. आणि आपल्या रुस्तमचं काम सुद्धा व्यवस्थित असं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जे ग्राफिक्सचं होतं तो टॉपबॉक्स सुद्धा व्यवस्थित असा आपण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे आता सगळं सामान मला भरायचं आहे आणि मी फक्त एकच बॅग घेणार आहे, त्याच्यामध्ये जेवढं राहील तेवढं घेतोय. चला तर आता फटाफट आता पॅकिंगला लागतो. 12 वाजेपर्यंत सगळं आटपायचं आहे आणि त्याच्यानंतर बघूया. 1 hour later. तर मंडळी आता आवरेपर्यंत आता वाजलेत 12:30 आणि सकाळी आता विचार करतोय 4 वाजताचा अलार्म लावू आणि 5 वाजेपर्यंत सगळी तयारी करून निघू. तर आता माहिती नाही किती वाजतील. तर आता इथे बऱ्यापैकी मी माझं सगळं सावरून ठेवले आणि सावरण्यामध्ये वाजले आता 12:30. तर आता झोपतो, कारण 2-3 तास तरी मला झोप घ्यायचे. त्याच्यानंतर सकाळी भेटूया आपण. आणि इथपर्यंतचा हा थोड्यात जो तयारीचा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि ही जी गोवा IBW राईड इव्हेंटची जी सिरीज आहे ती 2-3 व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे की प्रत्येक दिवशी काय काय झालं, तिकडे काय काय इव्हेंटमध्ये आपण बघितलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला स्टे ट्यून नक्की राहा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता फटाफट आता थोडासा आराम करूया आणि भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अनुस्कुरा घाट जो आहे तो मला एक्सप्लोअर करायचा आहे. तर त्या घाटाचे जे काही शॉर्ट्स असतील ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर बघूया कशी काय पुढची राईड होणार आहे आणि ह्या गोवा इव्हेंटमध्ये आपले किती काय सबस्क्रायबरसुद्धा वाढणार आहेत आणि किती काय मोठी नवनवीन यूट्यूब मंडळीसुद्धा आपल्या भेटणार आहेत. तर संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी स्टे ट्यून राहा, सबस्क्राईब करा. तर भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला, राम राम.